नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. आपण धनगरवाडी गावाच्या हद्दीमध्ये आहोत आणि याच गावामध्ये ही जी झोपडी दिसते, अशा अनेक लोक ठाकर समाजाची या ठिकाणी राहतात. गेल्या वर्षी झालं काय का, ह्या ज्या महिला आहेत, या महिलेचे पती आहेत आणि ते सगळं काय काबड कष्ट जी काय मजुरी शेतातली काय असेल ती कामं करतात आणि खेकडे पकडण्यासाठी ते रात्रीच्या वेळेस बाहेर गेले होते आणि तिकडून परतत असताना दुर्दैवाने त्यांचा अपघात होतो. एका अज्ञात वाहन त्यांचा अपघात करतं आणि याच्यामध्ये त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू होतो आणि त्या व्यक्तीची लहान लहान मुलं पोरकी होतात आणि त्यानंतर या लोकांना मदतीसाठी कुणीही मदत करत नव्हतं. त्यावेळी इथले जे सरपंच आहेत महेश शेळके आणि प्रियंकाताई शेळके, ते समोर येतात आणि या कुटुंबाला मदत करतात. आता दिवाळीचा सण होता, त्या दिवाळीच्या सणामध्ये त्यांना येता आलं नाही आणि त्यांनी आपल्याला असा फोन केला की ही जी समाज बांधव आहेत, या समाज बांधवांचं वास्तव दाखवा आपल्या जुन्नर टाईमच्या माध्यमातून. हे कशा पद्धतीचे ही लोक ही जीवन कंटत असतात, गोरगरिबीने पिचलेली, त्यांना राहायला सुद्धा घरं नसतात, शेतीत लांबचा विषय आणि हे समाजापर्यंत ह्या आदिवासी लोकांचं वास्तव आलं पाहिजे म्हणून हा प्रयत्न होता. ताई नमस्कार. नमस्ते. तुमची ओळख कधी झाली या लोकांशी? साहेब तसं धनगरवाडीमध्ये ह्या समाजातली आपली ह्या धनगरवाडी पंचक्रोशीतली अनेक मुलं आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात. त्यामुळे विशेषतः माझं आवड म्हणजे मला शिक्षणाची असल्यामुळे माझं शाळेमध्ये कायमच जाणं येणं असतं. आणि बघा आता योगायोगाने मी इथे आले तर मला बघून ही पत्वे परिवारातली आमची दीदी आहे, ती देखील आलेली आहे. ती म्हटली की मॅडम तुमची गाडी मी बघितली. म्हणजे शाळेत जात असल्यामुळे यांचं या कुटुंबांचं तसं आमचं ओळख ही आहे. आता जसं मध्यंतरी अपघात यांचे वडील खरं तर म्हणजे ही मुलगी का त्यांची? ही मुलगी नाही, ही पथवे परिवारातली मुलगी आहे. तुमचं घर कुठे आहे दीदी? तिथे त्या साईडला कोणतं? ते तिकडे शेळ्या चालल्यात तिथं. अच्छा अच्छा. वडील काय करतात? असंच मजुरी करतात. आणि तुम्ही आदिवासी आहेत का? हा. अच्छा. आणि शेत जमीन आहे का? नाही, मग इथं कसं काय आली तू? यांना पाहिलं का? म्हणजे मी ना धनगरवाडी शाळेत छोटी होते ना तेव्हा पहिलीला त्या शाळेत गेलते आणि तेव्हापासून हे म्हणजे त्या शाळेत यायचे ना असे 26 जानेवारी किंवा मग काही लागलं तर ते साहित्य द्यायला यायचे आणि मग तेव्हापासून त्यांची येऊन आमची ओळख झाली. अच्छा, म्हणून त्यांची गाडी पाहून तू आली का? हा. अच्छा, त्यांचं नाव माहिती आहे का तुला? प्रियंका ताई शेळके असं. हा. आणि तू तिकडे राहते, हा. गाडी बघून आली एवढं लांब? हा. आणि ही कोण, बहीण आहे का? हा, मामाची मुलगी. मामाची मुलगी आहे. बरं, मग आता आता तो विषय आता ठीक आहे का बा. आता ही जी घटना घडली, आता ह्या त्या ताई, हां. या मथुरा मेंगाळ हा त्यांचा मुलगा आहे राहुल मेंगाळ आणि यांचे मिस्टर आणि या राहुलचे वडील सुरेश मेंगाळ यांचा जसं आत्ता आपण उल्लेख केला तर त्यांचा तो अपघात अज्ञात वाहनाला धडकून झाला होता आणि तुम्हीच बघू शकता त्यांची आर्थिक परिस्थिती घरची अतिशय बेताची आहे. त्यामुळे उदरनिर्वाहाचं साधन म्हणून खेकडे पकडणे हा त्यांचा आता प्रारंभी मला सांगा, तुमचं सुरेखा ना? मथुरा. मथुरा मेंगाळ. हा. हा, तुमच्या पतींचं गेल्या वर्षी म्हणजे काय कसं झालं होतं तो अपघात? ते फिरायला जायला होते, तिकडून येता येता रस्त्याला मागून गाडी येत होती, गाडीवाल्याने मग त्यांना असं टक्कर दिली बा, ते जागेवर गेले. एकटेच होते का ते? नाही, मुलगा होता संग. मग ते काय मोटरसायकलवर होते का? नाही, पायी पायी चालले होते. पायी पायी? हा. किती वाजता घडले हे? 7:30ला. अच्छा. हा. आणि मुलगा बचावला का त्यात? हा, त्याने मुलं- बाजूला टाकाला मुलगाला, कुणी? त्याच्या वडिलांनी. मुला येत होते पण मग त्याने पोराला बाजूला केलं आणि ते केलं तिथं. असं झालं, तर मागून आला, पेलेला होता वाटतं तो. बर, मग सापडलं का? काय माहिती, तेवढं नाही सांगताना सापडला की नाही सापडला तो. तर काय करायचे ते काम तुमचे मिस्टर? शेती असंच रोजा राजीनं. सुरेश ना? हा. सुरेश मेंगळ. हा. आणि इथं किती शेती आहे तुम्हाला? इथं नाही काहीच, आम्ही असेच राहायला येलंय. मग आता ही जी झोपडी आहे, हा. बरोबर, हा. ही कोणाच्या जागे ती? नामदेव फाटोळ्यांच्या. नामदेव फाटोळे. मग त्यांच्या जागे तुम्ही राहताय? हा. तसं मग जर ते म्हणले निघून जा, मग मग आम्हाला निघून जावं लागेल. असं कधी झालंय का इकडून तिकडं असं? नाही, कधीच नाही. समजा त्यांनी आता इथं लेवल केली, शेत बनवलं, मग आम्हाला जावं लागेल. कुठं जाणार? आता जिकडं पर्याय भेटेल तिथं. तुम्ही काय करता आता? आम्ही काहीच नाही, असंच रोजानं करायचं, खायचं.
रोज आणि कुठं कुठं जातं कामाला? कुठं जिकडं काम भेटेल तिकडं. रोज मिळतं का काम? हा, काय दिवस राहत आहे, काय दिवस नाही राहत. बरं. आणि मुलं किती आहे तुम्हाला? मला सगळे 5 मुलं आहे, दोघींचे लग्न झाले, 3 जण आहे. 5 मुलं आहेत? हा, वय किती आहे तुमचं? माझं वय तरी 33 असेल. 33 असेल. हा, आणि शिक्षण? शिक्षण माझं मग 12वी झालेलं आहे. अच्छा. हा, हा काय शेवटचा का मुलगा? नाही शेवटचं घरात आहे. अच्छा. काय झालं होतं बाळा त्यावेळी? नाव सांग मला आधी तुझं. राहुल सुरेश मिंगाळ, कितीला आहे आता? 5वीला, कुठं जातो शाळेला? तळेरानला. तळेरानला? तळेरान तिकडं? तिकडं कोण काय आश्रमशाळा आहे का? हा, आश्रमशाळा आहे का तिथं? हा. अच्छा. काय झालं होतं गेल्या वर्षी पप्पा तू चालला होता तेव्हा? मी पप्पात हात धरून चाललो होतं. मला पप्पाने गावताडात धक्का दिला आणि पप्पाच गेले ते गाडीने मागून येऊन ठोकलं. मग गाडी पाहिली होती का? नाही. किती मोठी होती म्हणजे तू खाली पडला का? हा, मला गावतात दिलं ढकलून. आणि मग तू आरडाओरडा केला? नाही, मग मी तिथं रडत होतो. मग पप्पांना त्या रस्त्यातून बाहेर ओढलं. तेव्हा ते तिथं आले, मामा आले. मग ॲम्ब्युलन्सला फोन केला होता तिथं. मग तेव्हा सरपंच मामा आले ते तिथं. मग मग मला इकडं घरी आणलं. मग मम्मी ते घरी तिकडे गेले ते दवाखान्यात. काय झालं बघू ना. बोल मग. रडू नको रडू नको. त्याचं आता ते म्हणजे कंठ भरून आलाय, तो रडायला लागलाय त्याचा. ये ना इकडे भाऊ, ये ना. काय झालं होतं तेव्हा? ये इकडे. ते याचे वडील सुरेश मेंगळ म्हणून आमच्याकडं नवनाथ पाटोळे म्हणून आमचे तंटामुक्त अध्यक्ष आहेत. तर त्यांच्याकडं इथं त्यांची जमीन करायला आहेत तिथं. मूळचे ते अकोल्याचे आहेत, पण आता ते खायला नसल्यामुळे म्हणजे ते ठाकर समाजाचे उदरनिर्वाह जमीन करतोय राहतोय. आणि ते मग ते खेकडे पकडायला तर रात्रीचे आपला जो कुकडीचा कॅनल आहे ना नारायणगावचा, तर मुळे ओरडतात सगळ्यात. तर हे जाऊ दे तिथे, नको रडू. ते खेकडे पकडायला गेले होते आणि खेकडे पकडून ते येत होते. त्यांच्या हातात पिशवी होती आणि हा राहुल त्यांच्याबरोबर होता. आणि मागून एक ट्रॅव्हलर आली, त्याच्या अगोदर एक 2 व्हीलर होती. एक 2 व्हीलर होती. त्या 2 व्हीलरने टेम्पो ट्रॅव्हलरने काय केलं, त्यांना धक्का दिला. धक्का दिल्यानंतर जी समोरची जी 2 व्हीलर, त्या 2 व्हीलरचा हँडल त्यांच्या डायरेक्ट पोटामध्ये शिरला. आणि 2 व्हीलर म्हणजे टेम्पो ट्रॅव्हलरनी 2 व्हीलर धडक दिली आणि 2 व्हीलरचा जो काही तो हँडल होता ना. एक मिनिट. पाणी पी ना बाळा. नको दीदी रडू, शांत होय थोडे. काय आता काय मला शिकता की नाही? आता तुम्हाला मोठं व्हायचं की नाही? मम्मीची काळजी घ्यायची आहे, मदत करायची आहे. त्यामुळे रडायचं नाही, घे पाणी घे. आता तुम्ही तळेरानला जाते तू पण? मग तू कुठे? ओझरला जाते. आवडतं ना शाळेत जायला? आता किती दिवस सुट्ट्या आहेत? किती सुट्टी अजून? शाळा चालू झाली? दिवाळीत सुट्टी असेल है ना? मग मामा आलेला का आत्ता? मामाकडे गेलेली का तू संगमनेरला? जाऊन आली? जाऊन आली? ती गेली आहे ती? आणि म्हणजे त्या टेम्पो ट्रॅव्हलरने त्या 2 व्हीलर धडक दिली. 2 व्हीलरवाल्याचा धक्का सुरेश मेंगाळला लागला आणि तो इतका जबरी लागला, तो 2 व्हीलरचा हँडल जो आहे तो डायरेक्ट पोटामध्ये आरपार झाला. म्हणजे इथून घुसला, डायरेक्ट मागून निघाला. ती स्पॉट डेट झाली. स्पॉट म्हणजे त्यांची ऑन द स्पॉट डेट झाली होती. आणि मुलाला एवढं असं समज त्यांनी धक्का दिला. नशीब हा राहुल पण त्या अपघातामध्ये कदाचित सापडला असता, पण परमेश्वराच्या कृपेने तो त्या अपघातामध्ये वाचला. आणि मग मला बऱ्याच लोकांचे फोन आले. आम्ही तातडीने ॲम्ब्युलन्स करून त्यांना नारायणगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये घेऊन गेलो. पण तिथे ज्यावेळेसला परिस्थिती बघितली तर पूर्णपणे तो ऑन द स्पॉट डेट झाला होता. आणि मग यांचे जे मेवणे आहेत नवनाथ पथवे म्हणून, त्याचा मला फोन आला. म्हणजे इथं म्हणजे या मुलीचे वडील इकडं घर आहे, ते झोपडीच आहे ना? झोपडीचे. त्याने मला फोन केला, म्हणा महेश भाऊ असं झालेलं आहे. मी तात्काळ जे काय हातातलं सगळं काम होतं ते टाकलं आणि मॅडम आम्ही 2 जण हॉस्पिटलला गेलो ग्रामीण रुग्णालयात. तिथली परिस्थिती बघितली तर म्हणजे यांच्या जवळ म्हणजे
आज करायचं ना आजच मजुरी घ्यायची ना आजच त्याचा शिजवायचं, अशी परिस्थिती या कुटुंबाची आहे. आणि मग ते म्हटले की आमच्याकडं ॲम्ब्युलन्सनी मृतदेह न्यायला सुद्धा पैसे नाही आहेत, अशी त्यांची अडचण होती म्हणजे अकोल्याला गावाला. म्हणलं तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही 2 जण आहोत, तुम्हाला जी काय मदत लागेल ती शक्य होईल तेवढी मदत आम्ही करतो. मग ॲम्ब्युलन्स असेल, तिथले PM चे विषय असतील पोराचं सगळे. ते बघा ना, ते बापाची आठवण येते, ते अश्रू सुद्धा थांबत नाही. विनाकारण त्याला प्रश्न विचारला असं वाटायला लागले. काय झालं, ओघानेच त्याचं ते ओघानेच सर अश्रू आलेले आहेत. आणि ज्या वेळेला झालं त्यावेळेला पण आम्ही आलेलो आहे. त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे हा प्रसंग इतका त्याही वेळेला बाका होता. आज पण आता आपण बघतो प्रत्येक मुलाला वडिलांची गरज किती आहे. आणि त्यामुळे बेटा रडू नको, मम्मी आहे ना, मम्मी आहे ना, आम्ही आहे ना, येतो की नाही आम्ही तुझ्यासाठी. मग आहेत ना सगळे. आता बघ ही दीदी आली की नाही, ते पण आले की नाही तुझ्यासाठी भेटायला आले की नाही. तू तळेरणला आवडीने शाळेत जातो ना, आवडते ना शाळा, चांगलं शिकवतात ना, तू म्हटलं ना मला सगळं व्यवस्थित आहे की नाही. मग तुला मोठं चांगलं ऑफिसर व्हायचं आहे की नाही, आपल्याला मोठं व्हायचं आहे की नाही, दीदीला तुला चांगलं व्हायचं आहे की नाही, आम्ही आहे ना. मग घाबरायचं नाही, रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही. डोळे पुस बरं, तू पुस आता डोळे, आता मी नाही पुसणार, आता तू पुसायचे. घे, मम्मीने रुमाल दिलाय. रुमालाने पुसता. घे. मम्मी काय? रडते का? तो होता ना साहेब, अपघात झाला तेव्हा तो होता. राहुल ना नवरा. राहुल. त्यांनी पाहिलंय ना, त्याची त्याच्यामुळे बापाची ते- आठवण येते. काय सांगाल तू आता? बरं, मम्मी रडते का? मम्मी तुमची काळजी घेते की नाही? मग तुम्ही कोणाची काळजी घेणार आता? मम्मीची घेणार ना? आता रडणार? आता स्ट्रॉंग होणार ना? रडायचं नाही, बिलकुल रडायचं नाही. या कुटुंबाला भेट द्यायला आलेले साहेब इथं, मग मॅडम असेल मी असेल, कारण हे आता बिना बापाची लेकरं वाढणार कशी, त्यांचं कोण लक्ष देणार, या अनुषंगाने आम्ही सातत्याने इथं यांच्याकडे या परिवाराकडे येत असतो. आणि आज येण्याचं कारण असं आहे की म्हणजे आम्ही दिवाळीला मध्ये आम्ही खूप व्यस्त असल्यामुळे आम्ही काही येऊ शकलो नाही. म्हटलं चला या मुलांची दिवाळी जरा थोडीशी गोड करावी, काहीतरी यांना घेऊन या निमित्ताने यावं, या अनुषंगाने आलो. आणि आपली भेट आज योगायोगाने झालेली आहे. तर मग आम्ही त्यांना ते तिथून ती ॲम्ब्युलन्स केली, त्यांच्याकडं पर अक्षरशः अंत्यविधीसाठी सुद्धा काही नव्हतं. मग आता न्यायचं कसं अकोल्याला? हा, मग त्यांना आम्ही मदत केली, इथून ॲम्ब्युलन्सचे जे काय असेल ते एक्सपेन्सेस आम्ही दिले. म्हणजे आम्ही काही केले हे आम्ही सांगण्यासाठी तुम्हाला बोलवलं नाही, परंतु ही जी वास्तव आहे, समाजाचं वास्तव. दुर्दशा जी आहे हे दाखवण्यासाठी आलं इथं आपण या ठिकाणी आलोय. दुसरा याच्यातला महत्त्वाचा विषय असा आहे की आम्हाला यांना मदत करायची, आम्ही असंख्य कुटुंबांना मदत करतच असतो, परंतु यांना आपल्या सरकारी काही मदत मिळून जाता येईल का, या अनुषंगानं आम्ही यांना प्रयत्न खरं तर सुरू केले. मग यांचा जो भाऊ आहे कुंडलिक पथ्य म्हणून, त्याला मी बोलून घेतलं माझ्या घरी. आणि मग यांचे सगळे रेकॉर्ड्स बघितले. म्हटलं चला यांना आपल्याला शेतकरी अपघात विम्यामधून काय मदत करता येईल का, त्या अनुषंगाने आम्ही मग पुढं पावलं उचलत गेले. चला बा अपघातात झालेलाच आहे. म्हणजे यांना मदतीचे मार्ग बंद झाले होते. हा, काहीच नव्हतं ना यांच्याकडे, काय करणार काय यांच्याकडे, काय दाखले वगैरे काय काहीच नव्हतं यांच्याकडे, काहीच नव्हतं. मग यांचा जो भाऊ आहे त्याला मी बोलवून घेतल्यानंतर मग मला सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. मग तिथले आमच्या मॅडमने तिथल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांना फोन केला, तहसीलदारांना फोन केला अकोल्याच्या. मग त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की बाबा यांचा 7/12 पाहिजे, पण 7/12 यांचा नव्हता. मग त्यांना ते डॉक्युमेंट काढता येत नव्हतं. आम्ही स्वतः इथून अकोल्याला गेलो, मग त्यांचे ते फेरफार काढले. म्हणजे तुम्ही तिथं मदत मिळून दिली. आता मला सांगा का अजून आता 2 मुलांची लग्न झालेत ना, हा. मुलींची. हा अजून याला काय भाऊ आहे का, दुसरा आहे मुलगा आहे का अजून एक? हा लहान आहे. हा का, ये ना. तू नाही जात का शाळेला? जातो. हं? जातो कुठं? तळेरान. तळेरानला शिकवतात का चांगलं तिथं? हा. काय शिकवतात? बेचा पाडा येतो का तुला? नाही. कितीला आहेस तू? 4थी. शिकवलं का मग बेचा पाडा, बे दुने 4? नाही, मग काय शिकवतात तिथं? तिथं फक्त पुस्तकात वाचायला होते ते. आणि शिकवत नाही का मग? मग वाचतो का तो पुस्तक? येतं का वाचायला? हा. बर, ठीक आहे. मग मला सांगा का मग आता यांना त्या गोपीनाथ मुंडे अपघात विमामध्ये ते मग सगळी कागदपत्र काढली आणि मग ते झालं का प्रकरण पास? हो, त्यांना लाभ देखील त्याला मिळालेला आहे. मला वाटतं 2 महिन्यापूर्वीच ते 2 लाख रुपये यांना मिळालेले आहेत. काय झालं होतं साहेब, ही मुलं धनगरवाडी शाळेमध्ये शिकतात. मग यांचं सगळं म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे, एखादं अपघात विमा किंवा एखादं मदत मिळण्यासाठी जी काही कागदपत्र असतात, मग मुलांचं अकाउंट नव्हते किंवा यांचं पण नव्हतं. मग त्या सगळ्या प्रोसेस म्हणजे यांच्या फोटोपासून यांना पंचनामे, पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट, ह्यांना काही कळतच नव्हतं साहेब. आणि हे पोलिसने गेले की यांना पोलीस स्टेशन परत इकडं माघारी पाठवायचे. बरं सोपं नाही ना ही लोक काय करणार, कोणाकडे जाणार, इथं मजुरीने काय कमवायचं का पोलिस स्टेशन हेल्प कोण करणार यांच्यासाठी. म्हणून ह्यांनी हे लोकांनी आमची संपर्क केला
आणि ह्यांचं पण लक चांगलं होतं कारण मला वाटतं यांच्या वडिलांची इच्छा असेल का बाबा माझ्या मुलं अशी उघड्यावरती पडावे नकोत. फक्त आम्ही एक माध्यम म्हणून या माध्यमातून ह्या कुटुंबाला मदत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यश सुद्धा आलं. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा जो आहे त्या विम्याच्या माध्यमातून त्यांना 2 लाखाची मदत पण तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मिळाली. मिळाले का पैसे? हा मिळाले. मग बरं वाटलं. हा काय त्यांनी मदत केली म्हणून आम्हाला भेटले. त्यांनी मदत नसते केली तर आले नसते. मग आता ते पैसे कशासाठी वापरणार? पोरांसाठी. मुलांसाठी. हा आता 1 2 अजून 2 मुली आहेत. हा 3. 3 मुली आहेत. हा आता लग्नाला आलेत काही? हा दोघींचे लग्न झाले. तिघांचे राहिले. हे बारकाले त्यांचे. आता छोटा आहे. हा चला ना आम्हाला घर दाखवा तुमचं. तुमच्या तर काही काळात काही सोनं नाणं काय नाही सगळं काय नकली नाही. घातलंय. हा? आता इथं येणार आम्ही इथं म्हणून तुम्ही जरा थोडस हे केलंय. त्याला घर तरी दाखवा. एक मिनिट. लाईट नाही का? अच्छा, हे घर का तुमचं? याला काय म्हणायचं, घरच म्हणायचं का? मग आता काय ही खाली तर सगळी ओल आली. हा, इथं पाणी गळतंय, ओल आली. चूल चूल पण भिजते का? आता जो कमवता आता तो गेल्यावर काय हा. एकटा बाई माणूस काय करणार आहे? हा? एकटा बाई माणूस काय करणार आहे? का मग आता मुलं, परिस्थिती तशी. आता मुली तर का मुली पण आश्रम शाळेत आहेत? मुली नाही, मुली मराठी शाळेत आहे मुलगी. फक्त मुलं ठेवलं. हा जोपर्यंत परिस्थिती पती होते तोपर्यंत इथे धनगरवाडीमध्ये ही मुलं शिक्षण घेत होती. परंतु आता आपण बघताय की आता ती एकटीच महिला आहे, एकल महिला झालेली आहे. आणि त्यामुळे या परिस्थितीमुळे ही दोन्ही मुलं तळेरानला शिकतात. एक 4थीला, एक 5वीला आहे. आपण बघा ना ते पूर्ण, ताई ऐका ना, इथं पूर्ण ओल आलेली आहे. जरा उचलून घेतलं पाहिजे. म्हणजे आता हे होते का सुरेश बावका मेंगाळ, म्हणजे 12/10/2024 स्वर्गवास झाला. एक बल्ब लावलाय फक्त. खाली दाखवा कसं सगळी ओल आली, कसं पडले ते कपडे वगैरे. मग आता ही जी लोक या परिस्थितीत राहतात, अशी किती लोक अशीच राहतात या ठिकाणी? असे अनेक कमीत कमी 10 ते 15 कुटुंब अजून आहेत की जे असं उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे जे रोज मिळेल तेच काम आहे आणि ते करून ते लोक राहत आहेत. आसपासच्या ज्यांचे शेतकरी बा जिथे शेतात जाता आलं तर ते जात आहेत किंवा मग खेकडे पकडणं. आता आपल्याला माहिती आहे पारंपरिक जो व्यवसाय त्या माध्यमातून ही मंडळी कामं करतात. खरं तर वारकं रडायला लागलं आणि काय आता? तुम्ही रडू नका. तुम्हाला सांगितलंय ना रडायचं नाही. आता तुम्ही स्ट्रॉंग झाले की नाही? तुम्ही मम्मी ऐका, आता तुम्ही मोठ्या शाळेत जाता ना, मोठ्या शाळेत जाणारी मुलं बिलकुल रडत नाहीत. तुम्हाला शाळेत सांगतात ना रडायचं नाही, लढायचं सांगतात ना. आता आपण रडायचं नाही. काय गेलवर तू बनवली का रे? हा, इकडे इकडे ना. बनवलं? लाजरा येतो खूप. याने बनवलं का? तुला नाही शिकवलं का? भरून आलं. हे कोणी बनवलं? हे सरांना द्यायचं का आपण? एक सरांना द्यायचं का हे बनवून? हे घेऊन जाऊ का मग? एक देऊया का त्यांच्या दादाला? हा, देऊया. आणि मग तुला हाय मला कुठे दुसरं पण आहे का? दाखव ना मग. बनवता येईल. बनवता येईल. किती खर्च आलाय बनवायला? काय नाही, घरच्या घरी बनवली. घरच्या घरी बनवलंय का? आणि मग तुझी शाळेची पुस्तकं वगैरे कुठे आहेत? मला पुस्तक नाही भेटेल, वाया भेटेल. पुस्तकं का नाही भेटली? अजून पुस्तक नाही आले. अरे मग आता 6 महिने होत आले ना, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर. तू कुठं जातो तळेनाला? कुठं आहे ती आश्रमशाळा? जुन्नरच्या पुढं. मग तू अभ्यास कसा करतोस? पुस्तकं शाळेत दिली नाही त्याला? मला नाही यायला दिलं. तुला नाही दिली का? आणि बाकीच्या मुलांना दिले का? हा. तुला का नाही दिली? आता हे कोणाचं दप्तर आहे? कोणाचं दप्तर बेटा? माझं आहे. तुझं आहे. मग आता पाऊस पडल्यावर इथं गळतं का पाणी? हा. कुठं कुठं गळतं दाखव ना. तिकडं नीट गळत आहे. मग मम्मी कशी काय भाकरी बनवते? ते वरती कागद टाकायला लागत आहे.
पाऊस आला का कागद टाकायचं का? कुठे आहे मम्मी त्याची? काय करताय? ती पडली मागाशी खाली. टीव्ही पडली का? हा चालू होती का? हा. अर कस काय पडली? कसं काय पडलं? काय सांगाल ताई या समाजाच्या वास्तवतेबद्दल? आता वास्तवता साहेब आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवलेली आहे आणि ही जेव्हा वास्तविकता जेव्हा आम्ही पण अनुभवली तेव्हाच मदत करायला पाहिजे. कारण आपण आपल्या कुटुंबामध्ये बघा, आपण आपल्या मुलांची किती काळजी घेतो आणि मग ही पण मुलं आपलीच लेकरं आहेत, त्यामुळे यांच्यासाठी पण काम करणं गरजेचं वाटतं. आता तुम्ही बघितलं, ही दीदी पण बघितलं म्हणून आले की शाळेमध्ये देखील मी वरचेवर फेरी मारत असते. कारण बघा साहेब, आपण सगळं करू शकत नाही, पण जमेल तेवढा वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे. बघा आता तुम्ही एक ते काय म्हणतात त्याला, बेस काय म्हणतात त्याला, गुलूल मी खिशात हा. टाकले बरं का इथे ठेवते. हां. मला काही तर गरज बघा, नाही. हा. तुम्ही त्याच्याकडे मागितले, लगेच त्याच्याकडे मोठं मन आहे त्याचं. हां, मला एक्झॅक्टली हे सांगायचं आहे. त्याच्याकडे एकच आहे, तो त्याने स्वतः बनवलेली. तो काय म्हटला, मी पुन्हा बनवेन, तुमच्या मुलालाही घेऊन जा. म्हणजे इतकं मोठं मन जरी छोटी मुलं दाखवू शकतात, सर्वसामान्य कुटुंबातली माणसं दाखवू शकतात, तर आपण तर त्या मनाने फार बेटर आहोत. मग आपण देखील समाजाच्या प्रती आपलं कर्तव्य म्हणजे काय साहेब, हेच आहे. आपण क्षणोक्षणी जसं आपल्याला कळेल तसं आपण मदत आता केली ठीक आहे, पाहिजे. आता तुम्ही तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला सांगितलं, इथं बोलवलं हे वास्तव जगापुढे आणण्यासाठी आणि तुम्ही त्यांना 2 लाख रुपये मिळून पण दिले. मला सांगा का अजून तुमच्या माध्यमातून यांना काय मदत होऊ शकते? आता बघा साहेब, आता यांना शैक्षणिक जी मदत आहे, आता तू म्हटलं अजून पुस्तकं आलेली नाही आहेत, तर मी पुस्तकं देण्यासाठी कार्यवाही करेन. आता कसं आपल्यालाही माहिती आहे की घरकुल योजना आहे, पण घरकुल योजनेसाठी जागेची आवश्यकता असते. मग त्या काही पातळीवर काही पुढच्या काळामध्ये काही करता आलं तर, म्हणजे हे बेसिक समस्या आहेत, तर त्या माध्यमातून करता येईल. म्हणजे माझ्यासाठी प्रायोरिटीने एज्युकेशन, यांचं शिक्षण चांगल्या प्रतीचं पण व्हावं. पहा ना, त्या मुलांचं शिक्षणाला अजून त्यांना काही पुस्तकं मिळाली नाही, त्यांना फक्त वाचायला सांगितलं जातं, शिकवलं जात नाही असं ते मुलंही म्हणतात. आणि आईचं सुद्धा अपरिहार्य आहे म्हणून मुलांना नाईलाजाने बाप नसल्यामुळं तिकडे शाळेत घालवतात. पाठवावं लागतं, बरोबर आहे. पण आता साहेब कसं आहे, आता सरकार देखील बघा आश्रमशाळांच्या माध्यमातून हीच हालाकीची ज्या कुटुंबांची परिस्थिती आहे, परंतु शिक्षणाची आवड आहे आणि शिक्षण हे गरजेचंच आहे, या दृष्टिकोनातून सरकार देखील मदत करते. म्हणून या आईने देखील मनावर दगड ठेवून दोन्ही मुलांना त्या आश्रमशाळेमध्ये पाठवलेलं आहे. आता आश्रमशाळेच्या ते माध्यमातून कोणी काढले भाऊ? पुढे मुलगी ती तिकडे मामाच्या गावाला. तिने कधी काढलं हे? इकडे या जरा. कधी काढलं नाव पप्पांचं? तिनं तवाच काढला. हा ना. हा. मुलीचं काय नाव आहे? पूजा सुरेश मेंगाळ. हा ना. हा. मग आता हे बघा, आता शासन काय म्हणतंय, आता ही लोक गोरगरीब आहेत आणि बरेच वर्षापासून इथे राहत आहेत. हां, घरकुल नसेल तर एखादी सरकारी जागा नाही का तुमची? सध्या इथे तर अवेलेबल नाही आहे, परंतु बघा आता ह्यांना आपण त्याच्यासाठी कटिबद्ध आहोत की समजा आपले बघा एकल महिला असेल किंवा दोन्ही पालक ज्यावेळेला जातात किंवा एखादा पालक जातो, तेव्हा जिल्हा परिषदच्या माध्यमातून पण अनेक निराधार बालकांच्यासाठी वगैरे. हां, परत विधवा सन्मान जी योजना आहे त्या माध्यमातून देखील यांना मदत आपण करतोय. मग फक्त डॉक्युमेंट्सचं तुम्हाला तर माहिती आहे, कुठल्याही गोष्टीची पूर्तता करण्यासाठी डॉक्युमेंट्स, आणि त्याचं देखील प्रोसेस आपण केलेली आहे. म्हणजे एक विधवा महिलेचा सन्मान म्हणून ती जी योजना आहे ती, प्लस या मुलांसाठी पण म्हणजे जिल्हा प्रक्रिया परिषद- झाले, Yes. तो फायनल येईल यादी त्याचं, यायची. येईल. हां, मग आता मला सांगा, तुमच्या याच्यामध्ये काही गायरान वगैरे जागा नाही का अशी? गायरान जागा नाही आहे धनगरवाडीत. मग असं कोणाची जागा शासनाची वगैरे, जेणेकरून ह्या लोकांना घरं वगैरे हक्काच्या घरात राहू शकतील? आता बघा ज्या गायरान जागा अनेक ठिकाणी असतात, पण त्या ग्रामपंचायत किंवा तत्सम ते जे प्रशासन असतं त्यांच्या मालकीच्या असतात. परंतु आता ज्या वेळेला आपण जेव्हा मोठ्या पातळीवर विचार करू तेव्हा अशी अनेक कुटुंब आहे, या कुटुंबांची संख्या लक्षात घेऊन मग जर एखादी ग्रामपंचायत किंवा एखादी ज्यांच्या मालकीची ती जागा आहे, कुठली संस्था गायरान का असे ना, म्हणजे समजा सरकारच्याच तुमच्या इथं आहे गायरान? नाही, आमच्याकडे नाही आहे. आमच्याकडे असतं तर साहेब आम्ही कधीच याचं पाठपुरावा केला असता. आमच्या तुम्ही- गावाला नाही आहे. आव्हान कराल का कोणी जागा द्या यांना किंवा शासनाच्या अधिकाऱ्यांना? निश्चित करू ना साहेब. यांना ही ॲक्च्युअल वंचित कुटुंब आहेत आणि यांना गरज आहे की घरकुल योजना जेव्हा असतात, परंतु जागा जर असेल तरच अशा कुटुंबांना घरकुल योजनेसारख्या योजनांचा लाभ घेता येईल. त्यामुळे निश्चित मी आव्हान करेन शासनाच्या कडे, यांच्यासाठी हे करू शकते, मागणी करू शकते. मावशी काय मागणी आहे तुमच्या? दीदी, ताई सांगा. आमचं काय नाही, जसं ते म्हणतील तसं.
काय काय दिलं पाहिजे? आता सरकार तर खूप प्रगती चालू आहे आपल्यामध्ये, तरी पण तुम्ही अशा अवस्थेत जगताय. काय पाहिजे तुम्हाला सरकारकडून मदत सांगा ना. आता मस्त आम्हाला जसं घरकुल दिलं ते मान्य आहे. घरकुल राहायला दिलं जागा. पाहिजे हा आणि जागा पाहिजे हा घरापुरती. हा अजून याची घरकुलाला काय अपेक्षा नाही, मुलाबाळांसाठी शाळेचं शिक्षण, दुसरं काय नाही. घरासाठी जागा द्यावी, घरकुल द्यावं, हा मुलांचं शिक्षण चालूच आहे, हा बाकी काहीच नाही. नाही बाकी तुम्ही कष्ट करून कमावशाल. हा तर अतिशय हृदयद्रावक परिस्थिती आहे आणि घर पूर्णपणे ओलं आलेली आहे. जागोजागी इथं हे भांडी वगैरे ठेवावं लागतात. भांडी तरी कुठं ठेवायची, कारण भांडीच नाही खाली, तर इतकं ते गळतंय ते. आणि खूप हालाकीची परिस्थिती. बाप गेल्याच्या नंतर काय परिस्थिती असते ते या मुलांकडून पाहायला मिळेल आपल्याला. तर शासनाने याच्यामध्ये दखल घ्यावी आणि या गोरगरीब लोकांना जागा उपलब्ध करून द्यावी आणि यांना हक्काचं घर होईल इतकी सोय करून द्यावी. कारण की हे राहतात अकोलेसारख्या तिथं भागात, तिथं अजिबात रोजगार नाही. तिथली सगळी ठाकर समाजाची लोक जुन्नर तालुक्यामध्ये लोकांच्या शेतमजूर म्हणून काम करतात, तिथंच अशी पालं करून राहतात. इतका बिबट्याचा वावर आहे का आजच बातमी वाचली का आशिया खंडामध्ये सर्वात जास्त बिबटे घनतेमध्ये आपल्या जुन्नर वन विभागात आहे. कोणताही बिबट्या, वन्य प्राणी, साप काही पण 1 मिनिटात इथे येऊ शकतो, 1 मिनिटात येऊ शकतो. आणि इतका हा हॉटस्पॉट आहे, होत्याचं नव्हतं व्हायला वेळ सुद्धा लागणार नाही. या मुलांचा बाप तर गेलेला आहे, आता ह्या महिलेचं भविष्य सगळं ह्या मुलांच्या याच्यामध्ये आहे. उद्या जर अशी जर वेळ आली तर या कुटुंबाने काय करायचं? कारण की आतापर्यंत पाहिलोय की सगळी लोक मेलेत ना बिबट्याच्या हल्ल्यात, ते गोरगरीबच मेलेले आहेत. आणि फक्त पुढारी येतात, तात्पुरती भाषणं करतात आणि नंतर सगळे विसरून जातात. आज अशी परिस्थिती आहे का या कुटुंबाला हक्काचं घर, निवारा आणि शासन विनाकारण कोणत्या योजनेवर करोडो रुपये खर्च सुरू आहे विनाकारण, जिथं गरज नाही तिथं. तर ही बातमी ह्या आपल्या जुन्नर तालुक्यातले आमदार असतील, माजी आमदार असतील, विद्यमान खासदार असतील किंवा आदिवासी मंत्री त्यांचे नेते असतील यांच्यापर्यंत जावी आणि ह्या लोकांच्या जगण्यासाठी, म्हणजे जगण्याचा अधिकार आपण म्हणतो तोच हिरावला गेलेला आहे अशा परिस्थितीमध्ये. तर यांना शासनाने जागा द्यावी, यांना घरकुल द्यावं आणि उत्पन्नाचा चांगला मार्ग असेल तो त्यांना द्यावा किंवा ते त्यांचा मार्ग काही मोलमजुरी करायला तयार आहे. शासनाची भीक नको, परंतु आम्हाला योग्य सन्मान द्यावा अशी आपण मागणी करू. आणि प्रियंकाताईचं खूप खूप धन्यवाद ताई. साहेब बघा, आता तुम्ही त्यांच्याकडे अपेक्षा पण व्यक्त केलात. बघा, एक आईची अपेक्षा काय? चांगलं शिक्षण. एक मी शिकलेली महिला म्हणून मी एक सांगते पुढे जाऊन, चांगलं शिक्षणाबरोबर चांगलं आरोग्य आणि आवश्यक तेवढा निवारा, या बेसिक मूलभूत गरजा आहेत. आणि त्याच्यावर शासनाने आपल्या माध्यमातून खरं तर आम्ही विनंती करतोय साहेब, आपण सांगितलं हॉटस्पॉट आहे, खरंच आपण बघताय की जीव मुठीत धरून ही मंडळी इथे राहत आहेत. यांच्यासारखी अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत. आपण जर बघितलं तर बिबट्याचा धोका इतका प्रचंड आहे. आजूबाजूला गिप्सन गार्डन आहे, इथे ऊसाचं क्षेत्र मोठं आहे. आम्ही अर्धा कारखाना आमच्या गावामध्ये आहे, धनगरवाडीमध्ये जर आपण पाहिलं त्यामुळे ऊसाचं क्षेत्र मोठं असल्यामुळे बिबट्याचं संकट पण मोठं आहे. आता अनेक ठिकाणी बघा ते कुंपणाचं सौर कुंपण देणार आहेत किंवा पिंजरे लावणार आहेत, म्हणजे किंवा ते सौर लाईट देखील आहेत. मग ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ह्या करणार आहेत, परंतु ह्यांची प्रकर्षाने जाणीव कधी होते? ज्यावेळेला एखादा हल्ला होतो. परंतु आजही आपण बघू शकतात ना, ज्यावेळेला प्रशासन आता समजा एवढ्यात रिसेंटली समजा कुठला हल्ला जर नसेल तर हे जे प्रशासन आहे यांच्या, म्हणजे मला हे म्हणायचं की इतक्या दिवसात हे लक्षात का नाही आलं की इथे विजेची आवश्यकता आहे. हे कुटुंब समजा थोडंसं अज्ञातवासी आहे किंवा समजा मेन वस्तीपासून हे परिवार, ही कुटुंब लांब राहतात. नाही आलेले. घराची पाहणी वगैरे करायला इथं असं राहू नका. नाही साहेब, म्हणजे ही सुरक्षा कधी, सुरक्षा यंत्रणा काम कधी करणार? ज्या वेळेला आवश्यकता आहे त्यावेळेला तुम्ही यायला पाहिजे. गोर गरीब अजूनही उघड्यावर आहे, फक्त हे बोलाचीच कडी, बोलाचंच बात आहे. चला आता ह्याची परिणाम तर काय आहे मला दाखवायचंय का? हे बघा, आता जेवले का नाही? त्यांचं काय आणलंय काय? हो, त्यांना आणलंय ना, आपण खाऊ आणलेला आहे. आणलंय खाऊ?
चला आता मग याची परिणाम तर काय आहे ते आता बघूया. ये इकडं, आता आपण बाहेर आलोय. हे बघा, इकडं सगळीकडं निर्मनुष्य वस्ती आहे. इथं ठाकर समाजाच्या झोपड्या आहेत, तिथं लाईटची सोय नाहीये. आजूबाजूला म्हणजे इतका बिबट्याचा वावर आहे, कधी एखादा बिबट्या आतमध्ये सहज घुसू शकतो. आता अंधार झाल्यामुळं आपल्याला दिसणार नाही. तर ही सगळी सगळी आता ही अडचण आहे. तुम्ही राहताय, हा लाईटची सोय नाही. हा नाही आता एक बल्ब लावलाय, हा बरोबर. लाईटीची सोय आहे पण घरात आहे. बाहेर का नाही लाईट लावत? बाहेर नाही लावले, का? नाही काढले, तसं घरातच म्हटलं. मग आता तुम्ही दिवसभर कामाला जाता, हा मग घरी कोण असतं? घरी कोणीच नाही राहत. मग काय वस्तू वगैरे घरात कुठे ठेवता? काय घरातच राहतंय. बाजार वगैरे? हा बाजार वगैरे राहतंय. या असे असलं घरी कोणी तर राहतंय, भारत बाजार नाही तर नाही राहत. मग तो बाजार काय माहिती कुठं जातो तेच काही कळत नाही. चोरून नेला जातो तुमच्या वस्तू? हा मग किती वेळ झाला असं? मग 2-3 बाऱ्या झालंय. म्हणजे तुम्ही घरी किराणा माल हा. किराणा माल आणता, तुम्ही घरामध्ये ठेवता आणि तो चोरीला जातो तुम्ही बाहेर गेल्यावर, हा आतमध्ये घुसून. हा बिबटे किती आहे तिथं? मच आहे इथं. किती वेळा दिसत? मस्त रात्रीचं 2-3 बाऱ्या येते जाते. तरी मग तुम्ही मुलं घेऊन राहताय? हा तरी गोष्टींचा आता बघा, ही गोरगरीब मजुरी करणारी माणसं, असं तुम्ही असं घराची अवस्था बघितली की किती घरामध्ये सामान आहे किंवा किती मुबलक आहे. अगदी 2 दिवसाच्या वर घरामध्ये काही नाहीये आणि त्याच्यात पण लोकांची मानसिकता अशी असते की चोरांचं गरीबांना सुद्धा सोडत नाही. हा बिबटे पाहिले का? किती वेळ पाहिले? 2दा पाहिलेत. कधी? याच्या आधी किती दिवसापूर्वी पाहिले? डंगरवाडीत. धनगरवाडीत? हा, त्या रस्त्याला येताना. इथे येतो का तुमच्या वस्तीजवळ? हा. रात्री 10:30 आलता. कधी? रात्री 10:30. काल? कुठं हा. होता? इथं. मग हे तुम्ही भीती नाही वाटत का आतमध्ये? मग आता काय करायचं, भीती वाटलं तर दरवाजा लावून झोपायचं. दरवाजा हाय कुठं? तिथं सगळं गवतच केले. मग आता आणि तुमच्या गावाला काय परिस्थिती आहे? तुमचं सासर आहे ते मुळगावी अकोल्याला, गावाची परिस्थिती अशीच, तिकडे असंच राहायचं, निदाय असंच राहायचं. इथं रोजगार तरी? हा तिकडे रोजगार नाही, काय नाही. पोट भरण्यासाठी आलो होतो आम्ही. किती वर्ष झाली? आम्हाला आता 9 वर्ष झाले इथं. या लहान मुलांकडे पहा, आणि या लहान मुलांकडे हे करून या मुलाचं चित्र हरवलेलं आहे बाळा. आता थांब मला सांग आधी, हे कशाचे फोड आले रे? पुढे आलेलं कसं काय? ते मच्छर हा? मच्छर कुठं घरात चावतात? बरं, आता ह्या मुलांकडं हे पाहून ह्या लोकांना काही ना काही फोन पेच्या माध्यमातून मदत करा, असे आवाहन आपण या निमित्ताने जुन्नर टाईमच्या माध्यमातून करतोय. तर खरोखर फुलाची पाकळी, ज्याला जसं 10 रुपये पाठवा, 20 रुपये पाठवायचं, ज्याला जसं शक्य आहे तसं ही मदत या मुलांच्या याच्यासाठी करा. या मुलाच्या पायामध्ये चपला नाही आहेत, चपला पण घालता येत नाही, कपडे सगळे फाटलेली आहेत, घरी काय खायचा असा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे. आणि नंबर सांगा ताई यांचा. हे का पासवर्ड साहेब, त्यांचं शिक्षण 12वी आहे, त्यांनाच सांगायला लावू आपण नंबर. सांगा तुमचा नंबर. चला नंबर सांगा. हा 93 हां 22 15 37 08. नाव काय येतं या नंबरला? मथुरा मेंगा. मथुरा मेंगाळ. हा सांगा परत नंबर. पुन्हा सांगा. यांचा मथुरा सुरेश मेंगाळ यांच्या मदतीसाठी फोनपेचा नंबर आहे त्यांचा 93 22 15 37 08. मी पुन्हा एकदा सांगते 9322153708. नाव येतंय मथुरा सुरेश मेंगाळ.